हॅलो, गुड मॉर्निंग। आज सोमवारचा दिवस आहे, मुलींच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत। माझं सकाळी उठून आवरून झालेलं आहे। आता मुलींना उठवतेय मी। शर्वित जरा उठायला त्रास देते, नाही तर सावली बरोबर तिच्या टायमिंगला उठून बसते। खरं तर तिची इच्छाच नव्हती आज जायची, आता सुट्ट्या झाल्यात ना खूप। उठलं उठलं आमचं बाळ उठलं। आता आंघोळीला जाईल आणि मग स्कूलला जाईल शर्वी। शर्वी आमची स्कूलला जाण्यासाठी रेडी झालेली आहे। चलो बाय। मी कडक असा चहा करून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडीशी साय टाकली। आता मी इथे स्वयंपाकाची तयारी करत आहे। कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरी मोहरी हिंगाची फोडणी दिली, बारीक चिरलेला कांदा टाकला, तो चांगला फ्राय होऊ दिला। आपला घाटी मसाला टाकला, तो पण चांगला फ्राय होऊ दिला। टोमॅटो टाकले बारीक चिरलेले आणि मग बारीक चिरलेली ढोबळी मिरची त्याच्यामध्ये टाकलं आणि फक्त वाफेवरती शिजवायचं। ह्याला अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं मी आणि झाकण ठेवून दिलं। आता सावलीला इथे मी नाश्त्याला तूप टाकून चांगले असे जाडसर असे डोसे बनवले। डोसे नाही म्हणता यायचे, याला उत्तप्पे म्हणता येतील, पण फक्त प्लेन आहे। त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काहीच नाही टाकला, कारण तिला आवडत नाही। थोडंसंच पीठ शिल्लक होतं कालचं, मग तेवढे 2 तिला डोसे बनवले, छान तूप टाकून फ्राय करून दिले। तिने ते नाश्त्याला खाल्ले आणि मग आता तिची टिफिनची तयारी चालली। ढोबळीची भाजी झाली होती, थोडीशी कोथिंबीर टाकली, छान त्याला परतून घेतलं, पाणी सगळं आटून दिलं आणि मस्त अशी आपली ढोबळी मिरचीची भाजी रेडी आहे। कणिक एका बाजूला मळून घेतलं होतं, चपात्या लाटून घेतल्या छान अशा आणि आता सावलीचा टिफिन भरायला घेतला मी। तिला आता खाऊला काय द्यायचा हा रोजचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहणार आहे। ढोबळी मिरचीची भाजी, 1.5 चपाती आणि थोडेसे 5-6 खजूर दिले तिला आणि पेरू चिरून दिला आणि मीही थोडासा नाश्त्याला पेरू खाल्ला। आता हे दोघं चालली आहेत, हे पण चालले आहेत आणि सावली पण चालली आहे, दोघांचाही नाश्ता झालेला आहे। बाय म्हणा। 12 वाजत आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता शर्वीला आणायचा टाइम झालेला आहे, तर मी आवरले। आता शर्वीला आणायला चालली आहे मी स्कूलमध्ये। सगळं घर आवरले, फक्त एवढे कपडे राहिले ते आता मी आल्यावरती घडी करणार आहे। आणि बघू शकता तुम्ही, सगळं घर मोकळं झालंय, पोरी नाही आहेत घरी, तर सगळं किचन वाटा वगैरे सगळं आवरून झालंय माझं एकदम ओकेमध्ये। पाहू शकता सगळं आवरून झालंय। आता फक्त शर्वीला घेऊन यायची देरी आहे आणि आता मी निघाली आहे तिला आणायला। चला शर्वीला घेऊन येऊया। घाईघाईत तोंडाला स्कार्फ लावायचा विसरले मी आणि तशीच निघाले। गाडीत पेट्रोल पण भरायचं होतं, पण म्हटलं येताना भरता येईल। इथे आता बोलते मी, पण तुम्हाला आवाज नाही येते काय बोलते मी, इथे हेडफोन लावलेला नाही आहे आणि मी एकटीच कॅमेऱ्यासमोर बडबड करत चालली आहे। तर लोक अशी वेड्यासारखी माझ्याकडे बघतायत की बाई एकटीच का बोलते, पण समोर कॅमेरा चालू होता। मधनं आली का? हिने लांबूनच मला बघितलंय आणि कशी आली बरोबर बघा। तिला काय खाल्लं विचारलं तर सांगत नाही, रोज त्यांना स्कूलमध्ये खायला मिळतं। कशाला ग? चल कशिश। अगदी शेजारी राहणारी मैत्रीण आहे माझी, पण रोज काय भेट होत नाही आमची। खूप दिवसांनी येता येता शर्वीला शाळेतून घेऊन येताना मग मी तिच्या हॉटेलवरती गेले, बराच वेळ गप्पा मारल्या। तिने शर्वीला गरम गरम पॅटीस दिलं खायला, मी सुद्धा वडापाव घेतला, चहा घेतला आणि भरपूर गप्पा मारून झाल्या। बराच वेळ बसलो होतो आम्ही। त्यानंतर परत एकदा कॉफी झाली आणि मग फायनली आम्ही निघालो। शर्वीने भरपूर तिच्याकडनं खाऊ घेतला आणि दीदीची फ्रुटीसुद्धा हिनीच पिऊन घेतली। घरी आल्यानंतर पहिला कॉल असतो तो पप्पांना असतो शर्वीच्या, मग व्हिडिओ कॉल चालू होता। मग मॅडमनी गप्पा मारल्या भरपूर आणि त्यांनाही करमत नाही कामाला गेलं की, कारण ते जाताना मुली नसतात घरी आणि मग नंतर मुली येतात। मग त्यानंतर मी ते राहिलेले कपडे होते ते सगळे आवरून घेतले। बेडवरचा जो काय पसारा होता तो सगळा आवरला, बेडशीट वगैरे झटकून घेतलं आणि आता शर्वीसाठी मला काहीतरी खायला करायचं होतं, कारण दुपारी तिने ढोबळीची भाजी आणि चपाती नको म्हटली, कारण हॉटेलमधून खाऊन आली होती ना ती पॅटीस आणि वडापाव, त्यामुळं नको म्हटली। मग आता काय करायचं खायला, तर त्याच्यावरती जरा आमचं डिस्कशन चालू होतं। भाज्या आणल्या होत्या तिला आणताना शाळेतनं, मग त्या थोड्याशा साफ करून घ्यायच्या होत्या। मेथी होती, श्रावण घेवडा, गवार, कारलं, टोमॅटो असं सगळं होतं, तर मला ते सगळं साफ करून ठेवायचं होतं। मग एका प्लेटमध्ये घेतलं व्यवस्थित करून आणि जे नव्हतं निवडायचं ते फ्रीजमध्ये व्यवस्थित
ठेवून दिलं आणि छान असा कडक चहा करून घेतला. चहा पिऊन घेतला आणि मग शर्वीला बिस्किट आणि चहा आणि दूध दिलं. तिला असा खाली पेपर दिला कारण ती इतकं सांडवते सगळं. आता या भाज्या सगळ्या मला साफ करून घ्यायच्या होत्या. 7 वाजलेत आणि आत्ता सावली आली बघा. आज मी तिला मधल्या रस्त्याला आणायला गेले नाही म्हणून ती एवढ्या लेट आली. आल्यावरती तिला रडू आलं होतं का तर सगळ्यात लेट तिला सोडतात म्हणून. इकडं हा चोर बघा कसा चेअरवरती चढलाय आणि OTG मधला सगळा खाऊ तिने बाहेर काढलाय. काय ह्या मुलीकडं खूप लक्ष द्यावं लागतं. स्टूल घेते, चेअर घेते आणि सगळीकडचा खाऊ शोधून शोधून संपवते ही पोरगी. बरं खाण्याची गोष्ट आहे, खाऊ द्या पण पडेल लागल काय तिला काय भीतीच नसते अजिबात. कुठंही ठेवा तुम्ही घरामध्ये वस्तू पण त्या शोधून काढणारच शर्वी. अशी आहे शर्वी आमची. आता भाज्या वगैरे एकदम साफ करून झालेल्या आहेत माझ्या. गवार निवडली आहे, एकीकडं मेथी निवडली आहे, भरपूर असा लसूण निवडलाय. एका कढईमध्ये भरपूर असं तेल घातलं, भरपूर लसूण घातला ठेचून, त्यानंतर चटणी टाकली आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली ती टाकली आणि मुगाची डाळ टाकली. त्याच्यामध्ये छान मीठ टाकून शिजवून घेतली ना. ही सकाळची ढोबळीची भाजी, राईस आणि फोडणीचं वरण आणि आहेत चपात्या. तर असं सगळं जेवण रेडी आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे.